अवनी टायग्रेस करेक्ट ची जी केस होती जी खूप फेमस झाली ऑल ओव्हर इंडिया की त्याच्याबद्दल बरंच न्यूज मीडियामध्ये खूप छापलं गेलं. ती केस युनिक अशासाठी होती की ते टायगर्स ज्याला आम्ही म्हणतो लोकलाइज होणं, एका ठिकाणी किल केलं खाल्लं तर ते 2 दिवस तरी येतील खायला साधारण. किल करायचे, किल केल्या केल्या खायचे, निघून जायचे. लोकलाइज व्हायला चान्सच नव्हता. त्यामुळे ती केस लांबली. करेक्ट. आणि लांबली म्हणून मग प्रेशर वाढत गेलं फॉरेस्ट डिपार्टमेंटवर पण आमच्यावर पण की अरे तुम्हाला काही येतच नाही, यू आर नॉट केपेबल, एवढा वेळ लागतो का टायगर रेस्क्यू करायला. सगळे प्रयत्न फेल गेले. ज्या दिवशी असा डिसिजन मिळाला की ती ट्रॅक करून काय रेस्क्यू होणार नाहीये, तर पब्लिक प्रेशरमुळे तिला मारण्याची ऑर्डर निघाली, शूट ॲट साईडची ऑर्डर निघाली. मारलं गेलं तिच्या अगेन्स्ट म्हणजे मला असं म्हणायचं की त्या ऍक्शनच्या अगेन्स्ट किंवा अवनीच्या बाजूनी सुद्धा खूप बोललं गेलं की अरे उगाचच मारलं, काय गरज होती मारण्याची. तुला वाटतंय असं झालं? डेथ झाली होती वाघामुळे. तर तिथे गेलो होतो तर तिथे लोक गावातली जमली होती, त्याचे रिलेटिव्ह. तिथे एक जण व्हिडिओ काढतोय, कसं वाटतंय तुम्हाला आत्ता, हे नका करू यार. आणि असं होतं की तेवढ्या वेळात जेवढी निगेटिव्हिटी इझिली पसरवता येते संघर्षाची, तेवढ्याच वेळात पॉझिटिव्हिटी नाही पसरवता येत. तुम्हाला ते खूप बंबार्ड करावं लागतं आणि त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं. आणि हेही तेवढंच सत्य आहे की आपण वाघाच्या समोर जाण्याआधी वाघाने आपल्याला 10 ते 15 वेळा आरामात बघितलेला असतं, तो अवॉइड करून निघून जातो. पण संघर्ष का म्हणतो की सिच्युएशन काय निर्माण होते की 6 लोक मारल्यावर त्या प्राण्याला मारा अशी बाकी सगळ्या 5-6 हजार लोकांकडनं डिमांड आल्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट पण काय करू शकत नाही, पोलीस डिपार्टमेंट पण काय करू शकत नाही. तुम्ही कुठल्या प्राण्याच्या संघर्षाच्या घटनांच्या नोंदी करताय, तो कसा दिसतो फोटोमध्ये बघणं खूप वेगळं असतं, फोटो व्हिडिओमध्ये. प्रत्यक्ष बघणं म्हटलं तो बघून या, त्याच्यानंतर आपण पुढचं ट्रेनिंग करूया, ही म्हणायची वेळ आली मला. जे हे वाक्य आता मी किरण पुरंदरेंकडनं एकदा ऐकलेलं आहे की आपल्या पावलांनी भूमी जिंकत येणारा प्राणी. तसं ऍक्च्युली ऍप्ट किंवा समर्पक वर्णन केलेलं आहे. तुमचं काय, मी चाललोय, इतका कॅज्युअल ॲटिट्यूड आहे, जंगलाचा राजा ॲटिट्यूड तसा. एक्झॅक्ट. मग तेव्हा आपल्याला आपली लायकी कळते की आपण खरंच कोणी नाही याच्या पुढे. त्याला वाटलं तर तो एका उडीमध्ये दोघांना संपू शकेल. त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि ते त्यांचं आयुष्य खूप छान जगत आहेत. तुम्ही इंटरफिअर कमीत कमी केलं ते त्यांचे आनंदात राहणार. सो मला पण या पॉडकास्टवरून खूप मजा आली. खूप दिवसांनी वाघांवर बोलायला मिळालं आणि त्यानिमित्ताने ओंकारशी चर्चा झाली, देवाशी बोलायला मिळालं. तर उनाड भटकंती चॅनलवर असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट मी आधी पण ऐकले होते. मकरंद केतकर असतील, घाणेकर सर असतील, त्यांचे पण पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असतात आणि खूप महत्त्वाची माहिती खूप सोप्या शब्दात तुम्हाला ऐकायला मिळते. सो बघितले नसतील तर हे सगळे व्हिडिओ जाऊन बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा जेवढ्या लोकांशी जमेल तेवढं, आणि प्लीज लाईक करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उनाड भटकंतीच्या उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी रहस्यमय, काहीतरी मिस्टेरियस असं उभं राहतं. आणि जंगल सफारी हा शब्द आपल्या डोळ्यासमोर उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर एकच फक्त प्राणी येतो, तो म्हणजे वाघ. अगदी ऑब्व्हियस आहे, अत्यंत अट्रॅक्टिव्ह असा प्राणी, जनमानसामध्ये ज्याची प्रचंड अभिरुची आहे, जनमानसामध्ये ज्याचं प्रचंड अट्रॅक्शन आहे, असा अत्यंत रुबाबदार प्राणी. पण वाघ हा जो प्राणी आहे हा जितका अट्रॅक्टिव्ह आहे किंवा जितका तो गूढरम्य आहे, तितकाच तो डेंजरस सुद्धा कसा आहे. किंवा त्याच्याशी तुम्ही जर कधी एन्काउंटर करण्याची जर तुमची वेळ आली, तुमच्या अभ्यासादरम्यान असेल किंवा तुमच्या एखाद्या रिसर्चच्या दरम्यान असेल, तर मात्र हा वाघ तुम्हाला त्याचे काय रंग दाखवतो हे जाणून घेणं फार भारी आहे. आणि त्याच्यासाठी आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेला आहे आमचा मित्र निखिल दांडेकर. निखिल, तुझं खूप खूप स्वागत. सो निखिल आत्ता एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट आहे फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. सो जिथे सोलर एनर्जी असेल किंवा विंड एनर्जी असेल यासारखे जिथे प्रोजेक्ट्स उभे राहतात, तर त्या प्रोजेक्ट उभे राहण्याच्या आधी आणि नंतर तिथलं जे सगळं एन्व्हायरमेंट आहे किंवा तिथलं जे सगळं वाईल्ड लाईफ आहे त्याचं कॉन्झर्वेशन कसं करता येईल किंवा ह्या प्रोजेक्टचा त्याच्यावर कसा दुष्परिणाम होणार नाही याबद्दलचं कन्सल्टेशन तो त्या रिन्युएबल एनर्जी कंपनीजना करत असतो. आणि त्याच्याचबरोबर तो एक वाईल्ड लाईफ रिसर्चर आहे. आणि वाघ हा त्याचा अत्यंत आवडता आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्याचे अनुभव आता पुढे आपण ऐकणार आहोत. अवनीच्या केसमध्ये निखिल खूप क्लोजली इन्व्हॉल्व्ह होता. ती केस त्यांनी खूप जवळनं बघितली आणि ॲज अ रिसर्चर किंवा ॲज अ वनविभागाचा एक त्यांनी खूप चांगलं त्यांना सपोर्टचं काम केलेलं आहे. अवनी टायग्रेस ची जी केस होती जी खूप फेमस झाली ऑल ओव्हर इंडिया की त्याच्याबद्दल बरंच न्यूज मीडियामध्ये खूप छापलं गेलं. ती जी केस जिथे झाली त्या जिल्ह्यामधल्या जो एरिया होता तो अगेन मी म्हटलं असं की संरक्षित नव्हता. टायगर रिझर्व्ह आहे किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी असं नव्हतं, टेरिटोरियल रिजन होता. सो रिझर्व्ह फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट. सो पॅचेसमध्ये जंगल होतं, गावं होती, शेती होती, थोडासा डोंगराळ भाग पण होता मध्येच.
पण हा सगळा असा इंटरस्पास्ट मोझाईक लँडस्केप होता. आणि टेरिटोरियल मधल्या वनविभागाच्या लोकांचं मेन काम हे जंगल राखणं असं असतं. करेक्ट. की त्यांचं ट्रेनिंग जे झालेलं असतं की तुम्ही झाडं तुमची राखली गेली पाहिजेत, वाढली गेली पाहिजेत. त्याच्यात अजून पण एक डिपार्टमेंट असतं की जे ठराविक वेळेला झाडं कापतात की त्याची नंतर विक्री होते, प्रॉपर लाकूड जे लागतं ते. तर जंगल वाचवणं आणि त्याच्याशी निगडीत जी गावं आहेत बेसिकली, तर त्यातली लोक ठरवलेला आपला जो वन्यजीव कायदा आहे किंवा फॉरेस्ट ऍक्ट आहे 81चा, त्याला अनुसरून वागतायत ना हे मेन बघणं. बरोबर. प्राण्यांशी डील करणं ह्याचं त्यांचं ट्रेनिंग झालेलं नसतं प्रॉपर. येतात काही जण वाईल्ड लाईफ मधले टेरिटोरियलला, पण सगळ्यांचं ट्रेनिंग झालं असेल असं नाही. तर ती केस जेव्हा मी सुरुवातीला हँडल करायला गेलो, सो मला रिक्वेस्ट करण्यात आली की त्या स्टाफचं ट्रेनिंग घेऊया. सो ट्रेनिंगच्या दिवशी मी पहिला प्रश्न 80-85चा स्टाफ होता बरं का. पहिला प्रश्न त्यांना विचारला, किती जणांनी वाघ प्रत्यक्ष बघितलाय? झू मध्ये असू दे, शेजार 1-2 तासावर टायगर रिझर्व होतं, तिथे जाऊन असतं, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे. काय वाटतं तुला किती जणांनी हात वरती केला असेल की आम्ही टायगर बघितलाय आयुष्यात? आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचा 80-85 म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट ही इमेज जर डोळ्यासमोर ठेवली तर त्यातल्या 60 ते 65 असं मला वाटतं लोकांनी वाघ बघितला असेल असं आपली नॉर्मल लोकांची अपेक्षा असते. 2 जणांनी बघितलं. जी लोक वर्षभर टायगरच्या संघर्षाच्या केसेस हँडल करतायत, दोघांनी टायगर बघितला. मी पहिली रिक्वेस्ट केली, म्हटलं 2 तासावर टायगर रिझर्व आहे, तिथे जाऊन बाकी सगळं सोडा, म्हटलं केसेस नंतर करू, आधी वाघ काय आहे, तुम्ही कुठल्या प्राण्याच्या संघर्षाच्या घटनांच्या नोंदी करताय, तो कसा दिसतो, फोटोमध्ये बघणं खूप वेगळं असतं, फोटो व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष बघणं. म्हटलं तो बघून या, त्याच्यानंतर आपण पुढचं ट्रेनिंग करूया. ही म्हणायची वेळ आली मला पण आश्चर्य वाटलं की आपल्याला खरंच वाटतं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर वाघ तर काय बघितलाच असेल. 2 जणांनी बघितला होता वाघ. सो मग तिथपासनं मला त्यांची तयारी करावी लागली. मग तुझं म्हटलं की तयारी काय असते, चॅलेंजेस काय असतात. ही बेसिक चॅलेंजेस असतात की टायगर रिझर्वमध्ये किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीमधल्या स्टाफला ती सवय असते की अरे सकाळी राऊंडला गेलो 2 टायगर बघून आलो, इकडे राऊंडला गेलो तिकडे पाणी पित होता. हे त्यांच्यासाठी रोजचं असतं. टेरिटोरियल जेव्हा तुम्ही बाहेर येता, तिथल्या लोकांना जेव्हा असे संघर्ष हँडल करायला लागतात, त्या दरवेळेला त्यांचं ट्रेनिंग झालेलं नसतं. करेक्ट. सो मग वाघ काय आहे, सुरुवात मी तिथपासनं केली. वाघ काय आहे, मग तो कसा दिसतो, मग तो कसा वागतो, मग त्याचे पंजे कसे असतात, मग ते ओळखायचे कसे, की जेणेकरून जेव्हा उद्या संघर्षाची घटना पुन्हा सारखा झाली तर त्या लोकांची मला मदत व्हावी की ह्याला शोधायचंय कसं, आपल्याला शोधायचंय, त्याला पकडायचंय. तर मग ह्या स्टेजपासनं आम्ही त्यांचं ट्रेनिंग करत गेलो. पुढचा पार्ट आला ट्रेनिंगचा की वाघाचा मागोवा घेणं वॉज 1 पार्ट. सापडल्यावर काय करायचं, सगळ्यांचं ट्रेनिंग झालेलं नसतं. इव्हन टायगर रिझर्वमध्ये देर इज अ स्पेशल टीम ज्याला रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणतात, की ती टीम असते, ती टीम ट्रेंड असते. सगळ्या स्टाफला त्याचं ट्रेनिंग दरवेळेला देत नाहीत. ती टीम येते, ती टीम कॅप्चर करते. इथे कुठे, इथे आम्ही होतो आणि तो स्टाफ होता. आम्हीच स्वतःला RRT म्हणायचो की आम्ही आहोत, आमच्याकडे सगळं इक्विपमेंट आहे, आपण पकडूया. पण काय तयारी लागते ह्याला ना, खूप मायक्रो मॅनेजमेंट लागते की तुम्हाला कुठे काय लागेल. आणि मग अशी म्हटलं की तसा डोंगराळ भाग होता. असं नव्हतं की फ्लॅट आहे, इथे गेला वाघ, इथे पकडला, इथे दिसला, त्याला हातात घेऊन आलो, झालं, गाडीत टाकला, झू मध्ये पाठवला किंवा दुसरीकडे पाठवला, जे काही आहे इतकं सरळ नसतं. तर मग आम्ही त्यांची मॉक ड्रिल्स पण घेतली की समजा आज आपण इथे बसलोय, बरं त्याच्यात अजून एक हे की कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम. वायरलेस हे सगळ्यांकडे इझिली अवेलेबल नसतात. फोनला रेंज तर त्या इतक्या रिमोट एरियामध्ये अजूनच नाही. कम्युनिकेशन कसं करायचं. सो मग आम्ही ह्या सगळ्याचं ट्रेनिंग त्यांना दिलं की इथे समजा तुम्ही आहात, इथे समजा तुम्हाला न्यूज मिळाली की इथे वाघ आहे, तर तिथे जायचं कसं, तुमची स्वतःची काळजी घेऊन, जसं सुरुवातीच्या केसमध्ये पहिल्या म्हणलं की कॅमेरे लावले, मचाण बांधलं, ते बांधायचं कसं, त्याच्यासाठी काय तयारी लागते आधीच. तिथे गेल्यावर मग आता मचाण कसं बांधायचं, मग काहीच नाही असं म्हणून नाही चालणार, मग तो वाघ निघून जाईल, वेळ खूप कमी असतो. हे सगळं झाल्यावर वाघ बेशुद्ध झाला, उचलून आणणार कसा. बरोबर. मग एका केसमध्ये दुसऱ्या झालं होतं की ह्यूज मेल टायगर होता आणि हार्डली थोडासा उतार होता खाली, तो बेशुद्ध झाला. स्ट्रेचर होतं आमच्याकडे, ते स्ट्रेचर धरायला माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, त्याला वर आणताना टायगरचा एक केस पण दिसत नाहीये. इतकं लोकांनी घेरलेलं आहे त्याला, इतकी लोक लागली तो उचलायला. 250-300 किलोचं जनावर आहे, स्लोपवरनं वरती उचलून आणायचं आहे, घाम फुटतो. खूप चॅलेंजिंग टास्क आहे. मग तशी धडधाकट लोक पाहिजेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आता ते अजून काही पिक्चर बघितले तर पोटावरनं खूप कमेंट असतात अनफॉर्च्युनेटली, पण मग ह्याची पण तयारी करावी लागली की मग फिटनेस पण तुमचा गरजेचं आहे. सो ही सगळी ट्रेनिंग्स आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची केली की ह्या गोष्टी तुम्हाला आधीच तयार करून ठेवाव्या लागतात. मग जरी 13 मृत्यू झालेत तरी गावातल्या लोकांबरोबर संबंध चांगले ठेवा. ऐन वेळेला मदत कोण करणार आहे. करेक्ट. तुम्ही इथे आहात, 50 किलोमीटरवर काहीतरी झालंय तर इथनं सामान घेऊन जाणं सोपं आहे का गावातनं पटकन रिसोर्स करणं सोपं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी एक वाघ आपल्याला धरून एवढ्या गोष्टी शिकता येतात, शिकवता येतात आणि
ती ट्रेनिंग्स आम्ही त्यांची केली आणि खूप प्रयत्न केला त्या टायग्रेसना शोधण्याचा. तिच्याबरोबर तिचा मेल पण होता तिथे. म्हणजे 2-3दा असं झालं की आम्ही कॅमेरा लावून निघालोय आणि ती टायग्रेस क्रॉस झाली आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलं की 80-85च्या स्टाफमध्ये दोघांनीच टायगर बघितला होता, टायगर इन जनरल. त्या 1.5 वर्षात मी तर सोड, स्टाफ मधल्या पण एकाने त्या टायग्रेसला बघितलं नव्हतं. आम्ही डेली ट्रॅकिंग करत होतो बरं का. इतके हुशार टायगर होते, 2 होते, मेल होता फिमेल होती. कोणीही बघितलं नाही. आम्ही परत आल्यावर 1.5 वर्षांनी एकानी कोणीतरी रोड क्रॉस करताना बघितलं होतं, पण अदरवाईज इतकी चांगली मुवमेंट होती की काही मार्क्सूमही लागू दिला नाही. कुठनं मूव्ह करतायत, कुठे मूव्ह, आज इकडे परवा तिकडे गेले, रॅन्डम मुवमेंट. त्यामुळे ती केस अशी होती की चॅलेंजिंग होतं फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी पण. नॉर्मल केस असती तर टायगर आहे एका ठिकाणी, कुठेतरी गाय किंवा बैल मारली, तिथे मचाण बांधलं, तो खायला आला, डार्ट केलं, रेस्क्यू केला, हे युज्युअल केसेसमध्ये होतं. ती केस युनिक अशासाठी होती की ते टायगर्स ज्याला आम्ही म्हणतो लोकलाइज होणं. एका ठिकाणी किल केलं, खाल्लं तर ते 2 दिवस तरी येतील खायला साधारण. किल करायचे, किल केल्या खायचे, निघून जायचे. लोकलाइज व्हायला चान्सच नव्हता. त्यामुळे ती केस लांबली. करेक्ट. आणि लांबली म्हणून मग प्रेशर वाढत गेलं फॉरेस्ट डिपार्टमेंटवर पण, आमच्यावर पण, की अरे तुम्हाला काही येतच नाही, यू आर नॉट केपेबल, एवढा वेळ लागतो का टायगर रेस्क्यू करायला. सगळे प्रयत्न फेल गेले. टायगर युरिन आणून डिस्ट्रॅक्ट करण्याचे प्रयत्न, काहीच वर्क होत नव्हतं. इतके हुशार होते आणि मेल फिमेल दोघंही होते. त्यामुळे नक्की कोणाला पकडायचंय. मग अशा वेळेला मग DNA अनालिसिस बद्दल आपण जे बोललो ते मग उपयोगात आलं की फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम्समधनं फॉरेन्सिक सॅम्पल्स पाठवले. मग DNAतनं कळलं की 1 किल मेलनी केलंय, 1 किल फिमेलनी केलंय. पण फिमेल ऑलरेडी बदनाम होती आधीच मेलच्या, त्यामुळे मग फिमेल वर जास्त फोकस गेला लोकांचा. आणि एक पॉईंट असा आला की आमच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं म्हणावं तसं. हे किती काळ चाललं होतं अंदाजे? मी स्वतः 1.5 वर्ष केलं होतं. त्याच्या आधी 1 वर्षापासनं ह्या घटना घडत होत्या आणि त्याच्यानंतर 1 महिनाभरच मॅक्स आम्ही ती केसमधनं बाहेर पडलो आम्ही एका विशिष्ट कारणासाठी, की ज्या दिवशी असा डिसिजन मिळाला की ती ट्रॅक करून काय रेस्क्यू होणार नाहीये, तर पब्लिक प्रेशरमुळे तिला मारण्याची ऑर्डर निघाली, शूट ॲट साईटची ऑर्डर निघाली. आणि असे नियम असतात आपल्याकडच्या SOP मध्ये की आफ्टर सनराईज आणि बिफोर सनसेट, सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंतच तुम्ही तिचा मागोवा घेऊन तिला पकडू शकता. साधं कारण आहे, जे बेशुद्धीचं औषध आहे ते मारल्यावर वाघ 30 ते 40 मिनिटं बेशुद्ध राहतो. समजा सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही डार्ट मारलात, वाघ थोडं तर पळणार आहे. तुला साधं इंजेक्शन देताना आपल्याला असं होतं, तो डार्ट समजा 10 फुटावरनं जरी मारला तरी ते पटकन असा शॉक बसतो, वाघ पळतो. पळालेला वाघ बेशुद्ध कुठे होतो याची गॅरंटी तुम्ही देऊ शकत. करेक्ट. तो शोधायला तुम्ही अंधारात गेलात आणि तो समजा बेशुद्ध झाला नसेल तर हल्ला होण्याची क्षमता पूर्ण असते. त्यामुळे ती रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापर्यंतच तुम्ही जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंतच ही कामं करू शकता. दिवसभरात आपण म्हणतो तेवढंच करायचं. सो आमच्यावर ते लिमिटेशन होतं. जेव्हा शूटची ऑर्डर निघाली त्याच्यावर रेस्ट्रिक्शन नाहीये. ते तुम्ही रात्रभर मोठे सर्च लाईट घेऊन जिप्सीतनं फिरा, दिसेल तिथे मारा, असं होतं. ते झाल्यावर असं व्हायला लागलं की आम्ही दिवसा फिरतोय आणि हे रात्रभर मग दुसऱ्या गाड्या फिरतायत. तर आमचे जे एफर्ट्स होते विच वर फोकस्ड ऑन की रात्री शांतता मिळाल्यावर तो वाघ फिरेल, करेक्ट, आणि काहीतरी ट्रॅक मिळेल, तर ते सगळंच बोंबलत होतं. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, तुम्हाला मारायचं तुम्ही मारा, आम्ही शोधून देणार नाही. कारण असं होईल की सकाळी आम्हाला काहीतरी ट्रॅक मिळाला, तुम्ही रात्री गेलात आणि मारलं, आम्हाला ते पाप नकोय. बरोबर. सो वी डिसाइडेड टू गेट आउट ऑफ दॅट केस. आणि लिटरली हार्डली 1 महिनाभरात ती फिमेल रात्री त्यांना कुठेतरी दिसली आणि शी वॉज शॉट डाऊन, अनफॉर्च्युनेट. पण इट वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ इंटेलिजन्स ऑफ टायगर की ज्याच्यामुळे ही केस लांबली. मग पब्लिक प्रेशर निर्माण झालं की मग यांना जमतच नाहीये, हेच आहे. मग लोकांच्या डिमांड्स पण वाढत गेल्या. सो खूप शिकवून जाणारी केस होती आम्हाला पण आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण, की असं नव्हतं की सगळे इनकेपेबल होते किंवा तयारी नव्हती. तयारी पूर्ण होती, पण अशा काही युनिक केसेस म्हणतो ना आपण की ज्याच्यात खरंच वाघांची बुद्धिमत्ता किती असते की आपलं सगळे प्रकार करून झाले तरी हाती नाही. तुला वाटतं अवनीला मारलं गेलं तिच्या अगेन्स्ट म्हणजे मला असं म्हणायचंय की त्या ऍक्शनच्या अगेन्स्ट किंवा अवनीच्या बाजूनी सुद्धा खूप बोललं गेलं की अरे उगाचच मारलं, काय गरज होती मारण्याची. तुला वाटतंय असं झालं? तेवढं नाही बोललं गेलं जेवढ्या प्रमाणात. कारण सांगतो मी का बोललं नाही गेलं. कारण तिथे प्रत्यक्ष केसमध्ये इन्व्हॉल्व लोक जी होती, आम्ही पण होतो, आम्ही मुद्दाम सगळ्या गोष्टी बाहेर सांगत नव्हतो. बरोबर. कारण अननेसेसरी माहिती देण्यात काही गरज नाहीये. पण हे रिस्ट्रिक्शन सगळ्यांवर नव्हतं. सो सोशल मीडियावर जेव्हा लोक कोणी पण, आता फोनमुळे कोणी पण व्हिडिओ काढून पोस्ट करतं. मग एका ठिकाणी तर मी बघितलं, वाईट वाटतं सांगायला, डेथ झाली होती वाघामुळे. तर तिथे गेलो होतो तर तिथे लोक गावातली जमली होती, त्याचे रिलेटिव्ह. तिथे एक जण व्हिडिओ काढतोय, कसं वाटतंय तुम्हाला आत्ता, हे नका करू यार तुम्ही,
ऍटलिस्ट हे सो पण सोशल मीडियामुळे मग ह्या गोष्टी बऱ्याच मग कोणाच्या तरी लोकांचे इंटरव्ह्यू तुम्हाला काय वाटतं नाही पकडलंच गेलं पाहिजे ह्याच्यामुळे मग निगेटिव्हिटी जास्त वाढत गेली आणि एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला की असं कसं लोकांना तुम्ही असा कसा त्रास देऊ शकता एवढं 1.5 वर्ष जवळपास ती केस चालली त्यामुळे मग ते प्रेशरच्या अंडर मग करावं लागलं आणि असं होतं की तेवढ्या वेळात जेवढी निगेटिव्हिटी इझिली पसरवता येते संघर्षाची तेवढ्याच वेळात पॉझिटिव्हिटी नाही पसरवता तुम्हाला ते खूप बंबार्ड करावं लागतं आणि त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं म्हणजे 3 वर्ष आम्ही त्या भागात एका पर्टिक्युलर काम केलं जिथे 3 वर्षात एक केस अशी झाली मी पॉझिटिव्ह तुला सांगतोय मी की जिथे टायगरनी किल केलं होतं एका बाईला मारलं होतं आम्ही पोचलो आम्ही ॲज युजल एक्सपेक्ट करत होतो की लोक अंगावर येतील हे करतील अरे असं कसं तुमच्या टायगरने आम्हाला मारलं वगैरे एकमेव केस होती जिथे डेड बॉडी होती पोलिसांसोबत आम्ही गेलो बघायला सगळं गाव साईडनी बसलो होतं आणि ते म्हणले साहेब बाईची चूक आहे तुमची लोक आम्हाला सांगत होते की जंगलात टायगर आहे आजच्या दिवस पुढचा दिवस जाऊ नका ती गेली फुलं वेचायला आणि ती मेली खूप रेअर केस ही रेअर केस आहे पण ह्याच्या मागे खूप एफर्ट्स होते 3 वर्ष आम्ही त्या लोकांबरोबर काम करत होतो अवेअरनेसचं काम करत होतो की हे का होतं तेव्हा कुठे जाऊन हा एक पॉझिटिव्ह रिझल्ट दिसला होता पण ह्याच्यासाठी खूप ग्राउंडवर्कची गरज आहे असं ते वन ऑफ अवेअरनेसनी होण्यासारखी गोष्ट नाही तिला मारण्याच्या ऐवजी किंवा बिबट्याला मारण्याच्या ऐवजी किंवा संरक्षित एरियाच्या बाहेरच्या वाघाला मारण्याच्या ऐवजी त्यांना पकडून टायगर रिझर्व्ह मध्ये किंवा नॅशनल पार्कमध्ये सोडलं नाही का सोडलं जातं सोडल्या गेल्याच्या अनेक घटना पण आहेत की असं नाही आहे की त्यांना मारावंच लागतं पण अनेक टायगर्स पकडले गेलेले आहेत त्यांना काही टायगर्सना झूमध्ये ठेवलेलं आहे काही टायगर्सना रिलीज पण केलेलं आहे थोडंसं त्याच्यात बिहेवियरचा प्रश्न येतो की त्याचा वय काय होतं सब ॲडल्ट असेल तर ते थोडंसं एक्सप्लोरेशनमध्ये जातात ॲडल्ट असेल तर त्यांना नवीन एरियात ॲडजस्ट करायला कधी कधी ऑड होतं किंवा ते जास्त अंतर चालून जातात म्हणजे अगदी खूप सिम्पल उदाहरण आहे की इथनं महाराष्ट्रातनं उचलून एक ओरिसामध्ये सतकोसिया टायगर रिझर्व्ह आहे तर तिथे टायग्रेस शिफ्ट केली की इथनं तिथे शिफ्ट करू इथे खूप कॉन्फ्लिक्ट आहे तिने तिथे पण जाऊन कॉन्फ्लिक्ट केला तर हे थोडंसं बिहेवियरवर आहे की जर का खूप कॉन्फ्लिक्ट ऑलरेडी झाला असेल तिचा तर इट इज नॉट प्रिफर्ड की तुम्ही तिला जंगलात नेऊन रिलीज करा मग अशा वेळेला तुम्ही रेस्क्यू सेंटरमध्ये तिला ठेवता आणि मग नागपूर सारख्या ठिकाणी जिथे गोरेवाड आहे की जिथे एन्क्लोजर्स खूप मोठी आहेत म्हणजे आपण जे छोटे पिंजरे बघतो घरा एवढे तेवढे नाही आहेत मोठे याच्यात वाघ फिरू शकतो तर अशा ठिकाणी ठेवून त्याचा उपयोग किंवा संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पण ते आहे त्याचा उपयोग तुम्ही लोकांना सफारीज करण्यासाठी करू शकता म्हणजे गोरेवाड्यात पण आहे SGNP मध्ये पण आहे की तुम्ही गाडीत बसून जे आपण टायगर रिझर्व्ह मध्ये बघतो ते गोरेवाड्यात जाऊन तुम्ही रेस्क्यू केलेले टायगर्स बघा त्यांना काहीच फरक पडत नाही कारण ते गावांच्या आजूबाजूला वाढलेले ते बघतात ते बरोबर सो पकडता येतं पकडलेले आहेत अजूनही पकडले जातात असं असतं की सगळ्यांनाच सोडू असं नाहीये खूप कमी केसेसमध्ये सोडलं जातं पण प्रयत्न चालू आहेत आणि अजूनही काही ठिकाणी असं आहे की सोडलेले आहेत रणथंबोरमधनं सरिस्कामध्ये आणून टायगर सोडलेले त्यांची संख्या वाढलेली आहे आताही प्रयत्न चाललेले आहेत की विदर्भातनं टायगर्स आणून सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये आपल्याकडे सोडायचे का ह्याच्यावरही हे चालू आहे सो ते थोडंसं ट्रायल बेसिसवर आहे की दरवेळेला सक्सेसफुल होईल याची गॅरंटी नाही कारण वाघांचं बिहेवियर आहे तू म्हणला असं जंगलाचा राजा आहे त्याला पटलं तर राहील नाहीतर त्याची कपॅसिटी की तो 1000 किलोमीटर चालत जाऊन परत विदर्भात पण जाऊ शकेल तुम्ही म्हणजे डायरेक्ट वाघाच्या समोर कसं काय जातं रे म्हणजे हा खूप जेनेरिक क्वेश्चन मी तुला का ते सांगतो की आता हे बघ विभागाची लोक बरोबर असतात पण कुठल्याही सामान्य प्रेक्षकाच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की त्यातनं समजा वाघाने अटॅक केला तर तुमच्याकडे स्वतःचा मेकॅनिझम काय म्हणजे तुमच्याकडे ती काय घायाळ नाही म्हणता येणार डार्ट ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामुळे वाघ बेशुद्ध होतो किंवा इममोबिलाइज ज्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जे काय म्हणत असाल तर ते असतं अजून काय तुमच्याकडे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असतात तुम्ही काय तयारी करून जाता सो जेव्हा पकडायचं आहे असं म्हणतो आपण वाघ की तेव्हा 2-3 गोष्टी असतात सो म्हणून आमच्या टीममध्ये बायोलॉजिस्ट की जे संशोधन करतात वाघांचं मागोवा काढणं हे एक स्किल आहे की जे जंगलात फिरूनच तुम्हाला येतं की वाट कशी शोधायची तुलाही ट्रेकिंगमुळे माहिती असेल की वाट शोधायची कशी आणि ती मार्क कशी करून ठेवायची अननोन लोकेशनला जाताना ते एक आहे आणि प्राणी कुठे काय कधी खुणा सोडतात ह्याचा एक अंदाज बांधणं एक्झॅक्ट कोणीच सांगू शकत नाही पण एक अंदाज बांधणं आणि सुरुवातीला आपण जसं म्हटलं की कॉल्सवरनं शोधकाम करणं तर ह्याचं पक्क ज्ञान असणं खूप गरजेचं असतं जेणेकरून एकदम समोर येणार नाही मी सुरुवातीला म्हटलं की एकदम समोर आलं तर हल्ला करण्याची शक्यता जास्ती असते आणि हेही तेवढंच सत्य आहे की आपण वाघाच्या समोर जाण्याआधी वाघाने आपल्याला 10 ते 15 वेळा आरामात बघितलेलं असतं तो अवॉइड करून निघून जातो म्हणजे असंही अनेकदा झालंय की आम्ही इथे वाघ असेल म्हणून 2 कॅमेरे लावले आणि आम्ही पुढे गेलो आणि लिटरली 5व्या मिनिटाला मागणं टायगर चालत गेला हे तर अनेकदा झालंय
की तो बसून होता कुठेतरी, आमची कॅमेरा लावायची वाट बघत होता आणि मग तो रस्त्याने चालत गेला. आम्ही गेलोय 5व्या मिनिटाला मागणं टायगरचा फोटो. तर हे अनेकदा होतं. त्यामुळे आपण तेवढं सजग राहणं जंगलामध्ये असताना, एकटं दुकटं तर जाऊच नाही, 10-12 जण मिनिमम, की जेणेकरून जास्त डोळे कान तेवढे शार्प. पण प्रोटेक्टिव्ह गिअर नेणं अशासाठी गरजेचं आहे की सगळ्यांचं तेवढं ट्रेनिंग झालेलं असेल असं नाही. आणि टायगर्स पण खूपदा असं होतं की ॲडल्ट टायगर्स अवेअर असतात. सब ॲडल्ट टायगर्समध्ये ती क्युरिओसिटी असते की अरे हे काहीतरी नवीन दिसतंय, आपण जसं मग क्युरिओसिटी किल्ड द कॅट जसं म्हणतात, तर ते टिपिकल बिहेवियर आहे सब ॲडल्ट्समध्ये, की जोपर्यंत मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत सगळंच बघायचं आहे मला. बरोबर. मग हे काय, इथे गाडी पण आहे का रे, जवळ जाऊन बघूया, मग इथे माणूस आहे का, जवळ जाऊन बघूया, हे होतं वाघांमध्ये. सो सब ॲडल्ट टायगर जे असतात की जे अराउंड 16 महिने ते 24 महिन्याच्या मधले असतात, त्यांना ती क्युरिओसिटी असते की गाडी बघायची आहे, माणूस आला तर काहीतरी नवीन आहे, गाय आली तर काहीतरी नवीन आहे, जाऊन बघूया, क्युरिओसिटी असते. हल्ला करण्याची वेळ तेव्हाच येते की जेव्हा आपण काहीतरी समोरून रिॲक्शन देतो. करेक्ट. साधं उदाहरण, रस्त्यावर कुत्रा आलं तरी हाड करायची आपल्याला सवय आहे. इमॅजिन वाघ आला. सो हे सिम्पलेस्ट उदाहरण देतोय तुला की कुत्र्याला जर आपण हाड करतो, टायगर आला तर अजून काय करायची इच्छा होईल माहित नाही. अशा वेळेला युजली अटॅक होतो. सो त्यामुळे अटॅक व्हायची शक्यता खूप कमी असते. पण ॲज अ प्रोटेक्शन किंवा सेफ्टी गिअर असतं आमच्यासोबत, की जेणेकरून फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गन्स युजली नसतात. खूप RFO आणि त्याच्या पुढच्या लेवल्सकडे गन असतात. काही एरियाज आहेत कॉन्फ्लिक्टचे, UP सारखे किंवा आसाममध्ये गेला असतं, तिथल्या गार्ड्सकडे पण रायफल्स असतात, म्हणजे डबल बोरची प्रॉपर रायफल असते. पण दॅट इज मोर फॉर तस्करी करणारी लोक, त्यांना घाबरवायला, आणि हत्ती. करेक्ट. की ज्यांना जमिनीवर बार उडवला किंवा हवेत बार उडवला तर ते पळून जातील. आपल्याकडे तेवढ्या इझिली नाही आहेत, पण तेवढी गरजही पडत नाही, पण ते असतं. आणि ट्रँक्विलायझर गन म्हणशील तर त्याचा वापर खूपच मोजून मापून हा करावा लागतो. त्यामुळे वेटनरी डॉक्टर्स हे आमच्या बरोबर असतात की त्यांनीच तो वापर करावा, कारण औषधाचं कॅल्क्युलेशन्स या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि त्यासाठी अनुभव हवा. करेक्ट. सो ते असतं आमच्यासोबत. पण आमचा एक प्रयत्न असा असतो की कमीत कमी डिस्टर्बन्स करून वाघाला आपण रेस्क्यू करावं. अशा गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात. की तुम्ही कॅज्युअली असेच गेलायत आणि वाघ समोर आलायत, याचा अर्थ आयदर तुमचं लक्ष नव्हतं किंवा वाघ पण काहीतरी धुंदीत झोपला होता किंवा पाणी पित होता आणि एकदम सामना झाला, तर अशा वेळेला हल्ले होतात आणि झालेले तसे हल्ले. अच्छा, मग आता याच्यातनं पुढचा प्रश्न तयार होतो की बेसिकली मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, मगासपासून तू हा शब्द वापरला, याचा एक्झॅक्ट अर्थ काय आणि पुढचा प्रश्न असा हा का होतो? सो मनुष्य वन्यजीव संघर्ष हा अनेक वर्ष चालत आलेला आहे. म्हणजे आपल्याकडची फेमस पुस्तकं जिम कॉर्बेट सारखी वाचली तर ती संघर्षावरचीच आहेत. की लेपर्ड उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागचा असेल, काशीचा असेल, तिथले लेपर्ड येऊन हल्ले करायचे. होतं असं की आपली वस्ती जसजशी वाढत गेली तसतशी आपण शेती पण करायला लागलो, कारण अन्न पुरेनासं झालं, जंगलातनं जे गोळा करतोय किंवा नदीतनं मासे गोळा करतोय ते. मग शेती वाढली, शेतीसाठी जागा कुठनं येणार, मग जंगल कापायला लागल्यावर जंगलातले प्राणी, त्यांना अन्न कमी व्हायला लागलं एक. मग त्यांना असं कळलं की शेतात आलं तर शेतात जास्त पोषक अन्न मिळतंय एका जागीच कमी वेळात. की जंगलामध्ये हरणांना समजा 1 स्क्वेअर किलोमीटर फिरावं लागतंय पोषक अन्न मिळवायला, शेतामध्ये ते एका एकरामध्ये पण मिळतंय रे, मग कशाला जंगलात फिरा. बरोबर. मग हे जे तृणभक्षी प्राणी आहेत, हरणांसारखे, डुकरांसारखे, हत्ती पण आता साऊथ इंडियामध्ये, हे शेतांकडे यायला लागले. साहजिकच त्यांच्या मागे मागे वाघ असेल, बिबट्या असेल, हे प्राणी पण यायला लागले. आणि मग अशा वेळेला मग त्यांना गावाच्या आसपास फिरून फिरून थोडीशी माणसांची ओळख झाली की अरे माणूस इथे पण आहे. शिकारीची तर भीती होती, त्यामुळे ते म्हणून जंगलात राहिले, वेगळे राहिले. पण ह्या बाकीच्या प्राण्यांमुळे ते थोडेसे गावांजवळ यायला लागले. आणि मगाशी म्हटलं असं की गावातली लोक पण जंगलात चरायला जातात. तर त्यामुळे ह्या दोन्ही इंटरॅक्शन्समुळे संघर्ष वाढायला लागला. संघर्ष होतो म्हणजे काय होतं की एकतर तुम्ही त्याला भीती दाखवली तर तो जंगली श्वापद तुमच्यावर हल्ला करतो. एक दुसरं असं होतं की समजा मी गुराखी आहे आणि माझी गाय आहे आणि गावातल्या सगळ्या गायी घेऊन मी जंगलात चरायला घेऊन गेलो. एखाद्या गायीवर मी बसलोय, गायी चरतायत मोठ्या एरियामध्ये, कुठल्या तरी कोपऱ्यात वाघाने हल्ला केला, समजा माझीच गाय आहे, तर आपल्याकडच्या पाळीव प्राण्यांशी आपलं एक कनेक्शन असतं, भले ती गाय असेल, एक इमोशनल कनेक्शन असतं. तर खूप मी गुराख्यांकडनं असं ऐकलं की जे इंज्युअर्ड होते की साहेब त्यांनी त्याला हल्ला केला, गायीवर असेल, बैलावर असेल, मला वाटलं मी वाचवू शकेन. हो. तर मी त्या गायीला, बैलाला वाचवायचा प्रयत्न केला, वाघाने ते सोडलं आणि माझ्यावर हल्ला. सो एक ह्याच्यातनं हल्ला होतो. ह्याच्यानंतर अजून खूपच बोल्ड एकदम काही इंडिव्हिज्युअल्स असतात की जे एवढी वाट बघत नाहीत की शेतातला प्राणी उचलायचा किंवा जंगलातला,
ते गावांच्या एजेसला असलेले जे गोठे असतात त्याच्यामध्ये घुसून म्हशी पण मारलेल्या आहेत वाघाने, आणि बिबटे तर तुला माहिती आहेत की गावाच्या आत घुसून कुत्री उचलतात. एक अजून एक उदाहरण देतो की मी एक केस अशी पण बघितली याच्यात घरात आजीच्या मांडीवरचं मूल बिबट्या उचलून घेऊन गेला. काय बोलतोयस? मीच शॉक झालो होतो की इतका बोल्ड कसा असू शकतो एखादा प्राणी. ती आजी म्हणली मी काय ती आम्हालाही सांगू शकली नाही की मी काय करायला पाहिजे होतं किंवा काय करू शकले असते. ती थोपटत होती तिच्या मुलाला, तो आला, गावातली घरं दार बंद करायची वगैरे काही नाही, आला बाळ उचलून घेऊन. इतके बोल्ड पण इंडिव्हिज्युअल्स आहेत. सो मग हा असा संघर्ष वाढत जातो की आता असे काही बोल्ड इंडिव्हिज्युअल्स आले तर मग लोकांमध्ये संताप वाढत जातो की जंगलातले प्राणी आहेत, ठीक आहे, ते एखादा शेतात मारला त्याचं कॉम्पन्सेशन मिळालं, जंगलात मारला त्याचं, आता गावात घुसायला लागले तर मग ते ॲजिटेशन वाढायला लागतं. मग आम्ही जंगलात पण जायचं नाही का, मग आम्ही शेती पण करायची नाही का. मग हा एक द्वेष जो प्राण्यांविषयी निर्माण होतो त्यातनं मग त्या संघर्षाच्या घटना वाढत जातात. डिवचाईची अजून एक तुला छोटीशी घटना सांगतो, म्हणजे वाघ सोडू नये म्हणून, की अस्वलं जी असतात ती नॅचरली जरा जास्त ॲग्रेसिव्ह असतात. बरोबर, ज्याला स्लॉथ बेअर म्हणतो आपण. त्याचं कारण असं आहे की त्यांची एक तर दृष्टी थोडीशी अधू असते, पूर्ण एकदम क्लिअर त्यांना दिसत नाही, पण त्यांची वासाची क्षमता खूप स्ट्रॉंग असते. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं मेन खाद्य उधळी किंवा वारुळाच्या शेजारी आपण त्यांना बघितलेलं युजली, तर ते असतं जमिनीवर आणि ते चालतात तेव्हा त्यांचं नाक जमिनीला चिकटून चालतं हे डिटेक्ट करायला की कुठे उधळी मिळेल आपल्याला. त्यामुळे डोळे एकतर अधू आणि जे नाक जे स्ट्रॉंग आहे ते जमिनीला लागू नये, त्यामुळे इतक्या जवळ आल्याशिवाय अस्वलाला पटकन कळत नाही की अरे आपल्यासमोर माणूस आहे, कारण ते गुंगलेलं असतं. तर अशी एक केस झाली होती की एक फिमेल होती अस्वल आणि तिच्याबरोबर तिचं पिल्लू होतं. ती चालली होती रस्त्याने, तोच रस्ता गावातल्या लोकांचा यायचा जायचा होता. अगेन उगाच किडे की अरे अस्वल आहे, हाट 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 केलं. ती झाडावर चढली. नॉर्मली काय करावं, निघून जावं ना, लोकांनी गेली. अजून लोकांना खाज की नाही असं, मग दगड मारले. तोपर्यंत एक 10-12 लोक जमा झाली. ती इतकी चिडली, तिथल्या तिथे 6 लोकांना मारलं. प्रश्न असा उभा राहतो, चूक कोणाची? आपण खूप संघर्षाच्या घटना वाचू ऐकू, ह्या परिस्थितीमध्ये मी तुला विचारतो की चूक कोणाची? हे मी म्हणेन स्वसंरक्षण आहे, तिने केलं साधा हे अगदीच. पण संघर्ष का म्हणतो की सिच्युएशन काय निर्माण होते की 6 लोक मारल्यावर त्या प्राण्याला मारा अशी बाकी सगळ्या 5-6 हजार लोकांकडनं डिमांड आल्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट पण काय करू शकत नाही, पोलीस डिपार्टमेंट पण काय करू शकत नाही, कोणी रिसर्चर पण काय करू शकणार नाही. इतकं ते प्रेशर असतं. म्हणून मी सुरुवातीला जे म्हणलं की संरक्षित एरियाच्या बाहेर जेव्हा काम करतो तेव्हा हे सगळे प्रेशर पॉईंट्स खूप वाढत जातात आणि त्या प्रेशर खाली मारावं लागलं. मारावं लागलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आतापर्यंत वाघ जे बघितलेस ते सगळे ज्याला आपण म्हणतो की ट्रॅव्हलर अँगल असं पण बघूया, म्हणजे सफारीला गेलास त्या निमित्ताने. रिसर्चर किंवा अभ्यासक या अंगाने तू वाघ बघितले नव्हतं, तर हे टायगर रिसर्च हे कुठून आलं? फिरताच ना जंगलामध्ये असं जाणवत गेलं, कारण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुमच्यामध्ये जिप्सीमध्ये ओळखीची लोक असतील नसतील, पण जेवढी चर्चा होते तेवढं कळत जातं की एखाद्या प्राण्याविषयी, आणि नुसती लोक नाही पण गाईड्स आणि तिच्याबरोबर असलेले ड्रायव्हर्स जे लोकल असतात, तर त्यांच्या ज्ञानातनं काही काही गोष्टी कळायला लागतात की त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, कारण ते तिथेच राहत आहेत. मग वाघ गावात येतोय का, मग एखादं जनावर मारतोय का, मग त्यांना काही त्याचं परतावा मिळतोय का सरकारकडनं, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होते. आणि त्यातनं असं थोडंसं जाणवलं की ह्या गोष्टींची पूर्ण माहिती की त्यांना काहीतरी सोल्युशन द्यावं यासाठी एक बेसिक रिसर्च असणं गरजेचं आहे की काय ॲक्च्युली घडतंय. ते सांगत असतील की कोणी म्हणेल की आमच्याकडे रोज गावात वाघ येतो, पण ॲक्च्युअल किती प्राणी मारतोय का, तो बाहेर किती मारतोय, आतमध्ये किती मारतोय, याचा एक कुठेतरी अभ्यास करावा अशी मला गरज वाटली. आणि त्यामुळे मग मी इंजिनिअरिंग नंतर मास्टर्स केलं वाईल्डलाईफमध्ये. आणि माझा तू इंजिनियर आहेस? सो मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स केलंय वाईल्डलाईफमध्ये. सो त्या वाईल्डलाईफचं मास्टर्स करतानाचा माझा स्टडी होता ताडोबामध्ये, की जागा मी अशी निवडली होती की तेव्हा अजून बफर झोन आणि कोर झोन असं एवढं डिस्टिंग्विश्ड नव्हतं. आणि बफर झोनमध्ये सगळी गावं होती. ताडोबामध्ये आजही तू गेलास तर आजूबाजूला लागून खूप गावं आहेत आणि तिथे एक गेट होतं, ते बंद होतं तेव्हा. तर गावातल्या लोकांना माहिती होतं तिथे 4-5 वाघ तरी या डिपार्टमेंटलाही माहिती होतं, फॉरेस्ट डिपार्टमेंट. मी अशा ठिकाणी रिसर्च करत होतो की जिथनं कोर झोनचं गेट 1 किलोमीटरवर होतं. आतमध्ये गेलास तर तुला सांबरं मिळतील, चितळं मिळतील, डुकरं मिळतील, गवे पण मिळतील काही ठिकाणी. आणि तिथनं बाहेर 1 किलोमीटर हार्डली काही डिस्टन्स आहे. तिथनं बाहेर आलास तर तुला लाखाच्या संख्येने गुरं मिळतील, करेक्ट, बकऱ्या मिळतील. सो एक असा विचार आला मनात की बाहेर मी जर का वाघ आहे आणि मी जर का हे 1 किलोमीटर अंतर अगदी 500 मीटर जरी क्रॉस करून गेलो तर मला लाखाच्या संख्येने गाई गुरं अवेलेबल आहेत जी मी इझिली मारू शकतो. तर मी ते मारावं
का मी जंगलात राहू आणि 100-200 मीटर 1 किलोमीटर पळायचं, कष्ट करायचे, हुंगायचं खाद्य काय आहे आणि ते मिळालं त्याची गॅरंटी नाही आणि असं करून मी चितळ सांबर मारू. तर ह्या डायलेमामध्ये हा डायलेमा आहे का टायगरला मुळात, आणि मग काय परिस्थिती आहे, कारण गुरं तर मारली जात होती. आणि याच्यात अजून एक इंटरेस्टिंग होतं की तेव्हा अजूनही गुराखी हे जंगलामध्ये जनावरं चरायला घेऊन जात होते. बरं. सो मग फक्त वाघाला बाहेर यायची गरज आहे असंही नव्हतं. आतमध्ये राहिला तरी एखादं गाय किंवा बैल काहीतरी डेफिनेटली मिळेल. तर म्हणून मी वाघांच्या विष्ठेवर काम करत होतो. हे सांगताना माझ्या घरच्यांना, नातेवाईकांना अगदी फार लाज वाटायची की अरे हे काय करतोस, काय सांगायचं की वाघाच्या विष्ठेवर काम करतो, काय गोळा केला, विष्ठा गोळा केली वाघाची. पण त्याच्यातनं माहिती अशी मिळाली की वाघ काय खातो, कारण विष्ठेमध्ये प्राण्यांचे केस किंवा आपलेही केस जे असतात ना त्याचं पूर्ण विघटन होतं. राईट. तर प्रत्येक प्राण्याच्या केसावर हा युनिक पॅटर्न असतो. तर त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की त्यांनी काय खाल्लंय. तर मी अशा 100 वाघाच्या विष्ठा गोळा केल्या आणि त्याच्यातनं मला चांगली माहिती मिळाली की जरी त्यांना अवेलेबल आहेत गाई गुरं अगदी इझिली सहज मारण्यासारखी, तरी ते जंगलातलेच प्राणी मारतायत. अगदी हार्डली 5 का 10% प्रमाण होतं की ज्याच्यात त्यांनी येऊन ॲक्च्युली गुरांवर हल्ला केलाय. पण बाकी सगळे सांबर किंवा चितळ, गवे याचेच पुरावे मिळाले. तर खूप छान माहिती मिळाली की असं नाही आपल्याला वाटतं की वाघ आहेत आणि जंगलाच्या एजला असलेली गावं आहेत जिथे गुरं आहेत तर ते सहज अवेलेबल आहे म्हणून गुरंच मारतील. राईट. काही वेळेला होतं, पण त्या एरियामध्ये तरी मला असं सापडलं की ते अजूनही नैसर्गिक त्यांचं जे खाद्य आहे विच इज सांबर, डिअर, स्पॉटेड डिअर किंवा गवे, त्याच्यावरच अजून अवलंबून आहेत आणि गावातल्या गाई गुरांवर 5 ते 10% हार्डली. तर ते करताना पहिल्यांदा वाघ ऑन फूट, म्हणजे आधीचे बघितले आपण जानू याच्यात गाडीत बसून आपण टायगर बघितले जे अनेक लोक करतात, पण त्यावेळेला मला अशी संधी मिळाली की ऑन फूट पहिल्यांदा टायगर कसा बघायचा. कारण आम्ही अगदी कोर जंगलात नाही गेलो, बफरमध्ये फिरत होतो, तरी बफरमध्ये पण टायगर्स कधी कधी फिरायचे कारण त्यांना बफर आणि कोऱ्याची बाउंड्री नाही समजून. करेक्ट. तर ते फिरताना एकदा आम्ही परत येत होतो काहीतरी करून बाईकवरनं आणि एक गुराखी आला, साहेब तिकडे झाडाखाली टायगर बसलाय. म्हणलं इतक्या कॉन्फिडेंटली कसं, नाही बसलाय, मी आत्ताच बघून आलो. म्हणलं बरं ठीक आहे चल दाखव. आम्हाला पण ते यंग ब्लड असतं ना की असं कसं आपण एक तर काम करतोय आणि विष्ठा नुसती कशाला गोळा करायची, आपण टायगर बघून पण एवढा झाडाखाली बसलाय. तर मग आम्ही गेलो बघायला. तर तोपर्यंत टायगर नव्हता. सामान्य माणूस काय करेल की नाहीये तर ठीक आहे आपण परत जाऊ. म्हटलं नाही आपण शोधून काढू. तर एवढी वर्ष जिप्सीमध्ये बसून ट्रॅकिंग केलं, अलार्म कॉल्स वगैरे आपल्याला सगळं येतं, ओव्हर कॉन्फिडन्स. आम्ही गेलो आणि युजली काय होतं, हे सफारीमधले एक्सपिरियन्समुळे माहिती होतं की वाघ जेव्हा झोपतात एकदम गाढ झोपेत असतील तर श्वासांचा आवाज खूप जोरात ऐकू येतो. म्हणजे तुम्ही ऐकू शकता 15-20 फुटांवरनं पण ब्रीदिंगचा जो आवाज असतो तो ऐकू येतो, कारण जनावर मोठं आहे तसं. तर असं ताडोबामध्ये आता घाणेरी जर का माहिती असेल तुला, अंडरग्रोथ खूप वाढलेली आहे ताडोबामध्ये पण. तर असे 4-5 फुटाची घाणेरी होती आणि त्याच्या मागनं आवाज आला जो श्वासोच्छ्वासाचा जोरात. तर मी एका जागी स्तब्ध उभा राहिलो की 5 मिनिटं थांबून बघू की आपल्याला भास होतोय, कारण दुपारची वेळ होती, की भास होतोय का खरंच येतोय, आणि नाही आलं तर थोडंसं पुढे जाऊन परत येऊ, कारण जास्त रिस्क घेण्यात काही अर्थ नव्हता. 5 मिनिटं थांबलो, पुन्हा काही आवाज आला नाही. लिटरली आपण जितक्या जवळ बसलो, मी हार्डली 2 मीटर पुढे गेलो, 2 ढांगा टाकल्या, साहेब तिथनं 4 फुटावर झोपलेले होते. माझी चावल लागून तो उठला, माझ्याकडे बघितलं त्यांनी, सब ॲडल्ट होता, त्या तो एवढा शॉक नाही झाला आणि माझ्याकडे बघितलं आणि थँकफुली दुसऱ्या दिशेने चालू गेला. नाहीतर आज होते फोटोवर हाराची वेळ होती. पण त्याच्यातनं खूप शिकलो, तो एक अनुभव होता. आणि त्याच्यानंतर पण आम्ही रात्री एकदा टायगर बघितला की जो आमच्या खूप जवळनं चालत गेला. त्या 2 अनुभवांनी इतकं छान मला शिकवलं की ह्या प्राण्यांना आपली काहीही पडलेली नाहीये. आपण जितके घाबरतो, खूप लोक हे पण सांगतात की आपण जेवढे घाबरतो त्याच्यापेक्षा प्राणी आपल्याला घाबरतात. बरोबर. पण एस्पेशली वाघांचं मी सांगू शकेन बिहेवियरचा अभ्यास केला तर असं कळतं की त्यांना काहीही पडलेली नाहीये. तुम्ही ते त्यांचं काम करून निघून जातात जोपर्यंत तुम्ही त्यांना डिवचायला जात नाही अननेसेसरी. करेक्ट. किंवा एकदम जाऊन कुठेतरी काहीतरी धडकलात त्यांच्यासमोर, त्यांना शॉक मिळाला तरच ते अटॅक करतात. पण अशा खूप रेअर केस आहेत की याच्यावर अगदी ठरवून त्यांनी माणसावर हल्ले केलेत, पण ह्या केसेस खूपच रेअर आहेत. युजली त्यांना काही फरक पडत नाही. आम्ही सर्च लाईट घेऊन चालत असताना ते वाघ आमच्या समोर असे, तुमचं काय, मी चाललो, इतका कॅज्युअल ॲटिट्यूड आहे. जंगलाचा राजा ॲटिट्यूड तसा. एक्झॅक्ट. मग तेव्हा आपल्याला आपली लायकी कळते की आपण खरंच कोणी नाही याच्या पुढे. त्याला वाटलं तर तो एका उडीमध्ये दोघांना संपू शकेल. त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि ते त्यांचं आयुष्य खूप छान जगत आहेत. तुम्ही इंटरफिअर कमीत कमी केलं
ते त्यांचे आनंदात राहणार आहे. सो हे 2 अनुभवातनं मला खूप चांगली शिकवण मिळाली की आपण करतोय ते काम चांगलं आहे, पण त्यांचा पण आपण आदर तेवढाच करायला पाहिजे. जिप्सीतनं वाघ बघणं खूप वेगळं असतं, पण हे जेव्हा पर्सनल अनुभव येतात ते खूप शिकवून जातात. रिझर्व्ड एरिया ज्याला तुम्ही म्हणता की संरक्षित क्षेत्र किंवा अभयारण्य म्हणतो ना, त्या अभयारण्य नॅशनल पार्क आहेत, वाईल्ड लाईफ. त्याच्या बाहेर कधी वाघ बघितलाय? सो मी एका संस्थेबरोबर वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणून संस्था आहे, तर त्यांच्याबरोबर मी ताडोबाच्याच बाहेरचा भाग, आता जे आपण संरक्षित प्रदेश म्हणतोय ताडोबाचा टायगर रिझर्व, त्याच्या बाहेर चं जंगल जे असतं त्याला टेरिटोरियल एरिया म्हणतात, की जर का तो संरक्षित नसेल तर टेरिटोरियल फॉरेस्ट, त्याच्यात मग रिझर्व्ह फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट असे भाग येतात, की ज्याला प्राण्यासाठी संरक्षित असं नाही म्हणलेलं, पण तरी त्याला काहीतरी प्रोटेक्टेड असं स्टेटस आहे. त्याच्यातनं मग लोक त्यांच्या लाकडासाठी सरपणं गोळा करू शकतात. त्याचे वेगळे वेगळे नियम आहेत, की तुम्ही बेलाची झाडं, तिकडच्या भागामध्ये मग मोहाची फुलं असतात, बीडीसाठी पानं असतात, तर ती गोळा करायची, याच्यासाठी जाऊ शकतात. तर अशा भागात मी काम करत होतो, आणि काम करण्याचं कारणच हे की लोक इतक्या सहज जंगलामध्ये जाऊ शकतायत, पण त्या जंगलामध्ये ताडोबा एवढेच वाघ होते. म्हणजे ताडोबात जर का 40, 50, 60, आता तर संख्या 100च्या वर गेले, पण तेव्हा तिथेही 50-1च्या संख्येने वाघ होते. आणि आधी मी म्हटलं की रिसर्चच्या वेळेला गावं होती, संरक्षित जंगल होतं, आतमध्ये जायला बाकीच्यांना अलाउड नव्हतं. पण इथे गावं आहेत, जंगल आहे, गावं आहे, जंगल आहे, ज्याला आपण मोझाईक ऑफ लँडस्केप म्हणतो, की असं सलग जंगलाचा पॅच नाहीये, थोडासा असेल पट्टा, पण शेती आहे, भरपूर शेती आहे, भरपूर गुरं आहेत, त्यामुळे लोकांची ये जा जंगलाच्या थ्रू रेग्युलर आहे. आणि अशा वेळेलाही जेव्हा वाघ आहे तेव्हा मग संघर्षाच्या घटना वाढतात, आणि त्याच्यासाठी आम्ही तिथे काम करत होतो. सो जे संरक्षित एरियाच्या बाहेरचे म्हणतोय, तर असे वाघ आपल्याकडे अजूनही खूप आहेत, भरपूर ठिकाणी आहेत. आणि तिथे काम करताना आम्हाला खूप काळजी घ्यावी लागली, की संरक्षित एरियामध्ये कसं होतं की तुम्ही टायगर रिझर्वमध्ये किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये काही घटना घडली, समजा कोणावर हल्ला झाला, गुरावर असू दे, माणसांवर असू दे, त्यांचे नियम वेगळे आहेत. पण जेव्हा तुम्ही 100 गावांमध्ये कुठेतरी एक छोटासा जंगलाचा पॅच आहे, आजूबाजूनी शेती आहे, आणि तिथे काहीतरी हल्ला झाला, तर तुमच्यावर प्रेशर देणाऱ्या ज्या एंटिटीज आहेत त्या फक्त गावातली लोक उरत नाहीत, मग त्याच्यात पॉलिटिक्स, न्यूज मीडिया हे सगळं वाढत जातं. त्यामुळे तिथे काम करताना तुम्हाला खूप जपून काम करावं. बरोबर. आणि असं होतं की तुम्ही जेव्हा जंगलामध्ये आत काम करताय सँच्युरीमध्ये, तेव्हा फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्ही असता, आजूबाजूला कोणी काही नसतं. इथे आम्ही एक्सपोज्ड होतो, आम्ही कुठे जातोय, काय करतोय, आमच्या हातात कॅमेरे आहेत, कॅमेरा ट्रॅपिंग करतोय, इकडे GPS रिडिंग येतोय, सगळेच बघायचे. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता, किंवा ब्लेम करायचं असेल तर पटकन काही झालं, अरे यांनी केलंय, हे करणं सॉफ्ट टार्गेट अगदी इझिली अवेलेबल होतं. त्यामुळे कुठलंही काम करताना खूप काळजी घ्यावी लागायची. तर पहिली जी आमची केस होती, टायगर रेस्क्यू करायची वेळ आली होती, कारण ती एक सब ॲडल्ट टायग्रेस होती, तिने ऑलरेडी 3 का 4 लोकांना मारलं होतं. आता गावातल्या भागांमध्ये कसं होतं की अजूनही सगळ्या गावांमध्ये टॉयलेट्स ही पोचलेली नाहीयेत, म्हणजे सरकारच्या स्कीम्स आहेत, पण अजून त्या लोकांना आपल्या घराच्या आवारात संडास बांधून तिथे शौच करायचं हा अजून थोडासा मेंटल ब्लॉक आहे, की अजूनही घरामध्ये शौचालय नाही. ते परसाकडं आपल्याकडे म्हणायची जी सवय आहे की परसदारी जायचं, तर तीच सवय आहे. आणि त्यामुळे पहाटेच्या वेळेला लोक, आणि एस्पेशली स्त्रिया, या पुरुषांच्याही आधी, म्हणजे पहाटे 4-4:30 वाजता शेतीच्या बाजूनी किंवा रस्त्याच्या बाजूनी शौचालय जातात. तर अशा लोकांवरच पहाटेच्या वेळेला मुव्हमेंट करणाऱ्या टायग्रेसनी अटॅक्स केले होते. बरं, हे तू ताडोबाचं सांगतोस? हे ताडोबाच्या बाहेर सांगतोय मी, की जिथे गावांमध्ये आम्ही काम करत होतो, त्यांच्यावर अटॅक केले होते. तर पहिलं आमचं काम होतं की टायग्रेसला आयडेंटिफाय करणं, शोधणं, हे नंतर. पण आधी लोकांमध्ये जनजागृती, की तुम्हाला कळतंय का काय होतंय, तुम्ही पहाटे शौचालय जाताय. तर थोडंसं मग आमच्याबरोबर सोशलचं काम करणारे पण होते, की ज्यांनी त्यांना समजावून सांगितलं की असं होतं, तुम्ही पहाटेच्या वेळेला शौचालय जाताय, त्यामुळे तुमच्यावर हल्ले जास्ती होत आहेत, तर काय बदल करता येईल, हे एक आम्ही सेक्शन त्याच्यातला त्यांना समजावायला काढून दिला. आणि आम्ही कुठला वाघ याच्यासाठी दोषी आहे हे शोधायच्या मागे लागलो. जसं तुम्हाला आयडेंटिफाय कसे करतात, 2 कॅमेरे लावलात मग अशी आपण बोललो, तसे आम्ही जवळपास 81 कॅमेरे लावले होते. बाप रे, म्हणजे एरिया खूप मोठा आम्ही कव्हर करत होतो, की काही सुटलं नाही पाहिजे. 81 कॅमेरे लावले, आणि रोज सगळे चेक करायचो, की काही झालं तरी मिळालंच पाहिजे. कारण अजून एक घटना झाली असती. हा मधला एक गोष्ट सांगायची राहिली, की आम्ही ती चालू करायच्या आधी या 3 अटॅक्स नंतर गावातल्या लोकांनी तिथलं राऊंड ऑफिस आणि त्यांची गाडी जिप्सी ही जाळलेली होती. त्यामुळे आमच्यासाठी ती केस अजून सेन्सिटिव्ह झाली असते. आम्ही परत जाऊन म्हटलं असतं की आम्ही बाहेरचे आहोत आणि वनविभागासोबत काम करतोय, तर आमच्यावरही काही झालेलं असतं. त्यामुळे आम्हाला ते खूपच नाजूकपणे करायचं होतं. सो आम्ही मोठा एरिया कव्हर करत होतो, आणि 1 आठवडा आम्हाला ॲब्सोल्यूट काहीच त्याचा मागोवा मिळाला नाही.
आणि ती फिमेल होती हे तिथल्या लोकल फॉरेस्ट गार्ड्सकडनं कळलं होतं. तर म्हटलं फिमेल्स युजली खूप मोठा एरिया फिरत नाहीत, त्यांची टेरिटरी ही मेल वाघांपेक्षा लहान असते. तर म्हटलं मिळालं तर पाहिजे, एवढं काय पण आज आठवडा झाला आपल्याला मिळत नाहीये. तर आम्ही एका दुसऱ्या वाघाला ट्रॅक करण्यासाठी त्याच एरियाला ॲडजॉईनिंग एका एरियामध्ये की जिथनं पुढे चंद्रपूर डिस्ट्रिक्टची बाउंड्री संपत होती, तिथनं गडचिरोलीत जात होतो, नदीचा भाग होता. तर तिथे असेच लावून ठेवले होते 2 कॅमेरे की म्हटलं असू दे एक त्या दुसऱ्या भागासाठी. तर म्हटलं चल ह्या भागात काही मिळत नाही, कोणालाच काही मिळत नाही, बसून नाश्ता करायचा आहे, तर आपण त्याच्याऐवजी जाऊन ते कॅमेरे बघून येऊ. तर आम्ही ते कॅमेरे बघायला गेलो, काही नव्हतं ॲज एक्सपेक्टेड, कारण ते त्या एक्सपेक्टेड एरियाच्या बाहेरचेही होते. ते घेऊन आम्ही परत येत होतो आणि हे असेल की मेन टार रोडवर गाडी लावली होती आमची आणि आम्ही आत एक 200 मीटर गच्च, झाडी नव्हती पण झुडपी बरंच होतं, म्हणजे 6 फुटाच्या वर झुडपी होतं जंगल. त्यातनं चालत चालत पायवाट होती, कारण गाई गुरं पण रेग्युलर जायचे. तर आम्ही तिथनं परत चालत येत होतो. तर रस्त्यावरनं आमच्या दिशेने एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस आणि त्याच्याबरोबर एक 7-8 लोक आले. म्हणलं काय झालं? नाही साहेब, आत्ता इथे टायगरनी गाय मारली. म्हणलं कुठे? तर त्यांनी असं एक जनरल हाताने दिशा दाखवली. म्हणलं नक्की का? किती वेळ झाला? नाही, हे काय आत्ताच 15-20 मिनिटं झाली. म्हणलं तुला कसं माहिती? नाही, हा गुराखी आहे, यांनी बघितलं. म्हणलं तू दिशा दाखवतोयस, तुझी वेळ सांगतोयस, त्यावेळेला आम्ही तिथेच होतो. म्हणलं आणि जर का गुराखी आहे तर सोबत एक गाय नसते, युजली 15-20 30-40 गायी असतात. वाघाने हल्ला केला तर धावपळ होणार आहे, काहीतरी कुठेतरी आवाज येईल ना, की बाबा गळा पकडल्या क्षणी वाघाने गाय हंबरडा फोडेल, काहीतरी आवाज येईल ना. आम्ही 2-3 आहोत. म्हणलं तिथनंच आत्ताच चालत येतोय, आम्ही तर काय ऐकलं नाही. नाही यांनी बघितलं. म्हणलं बरं ठीक आहे, चान्स नको घ्यायला, असंही बाकी काही मिळत नाहीये तर बघूया शोधून. तर मग आम्ही शोधायला लागलो. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, काहीच कुठे मागवा मिळेना. आणि आम्ही आधीच यांनी गेलो होतो की काही नसणार आहे, कारण काहीतरी कळलं असतं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले पण म्हणायला लागले काय उगाच आम्हाला बनवतो का, वेळ वाया घालवतोय आमचा वगैरे. तो गुराखी नाही इकडेच आहे, या दिशेला त्या दिशेला जा वगैरे आम्ही करत होतो. आणि एका पॉईंटला आम्ही खरंच वैतागलो की नाही आहे, हा खरंच बनवतोय. म्हणून परत फिरणार एवढ्यात आम्हाला असा रक्ताचा पूर्ण ट्रेल मिळाला. असं पानांवर रक्त पडलेलं, जमिनीवर रक्त पडलेलं. म्हणलं ओके ठीक आहे, हा खोटं बोलत नाहीये, काहीतरी झालंय, काय झालंय बघू. म्हणून तो ब्लड ट्रेलचा मागोवा घेत आम्ही एक छोटीशी टेकडी चढत होतो. तर त्या टेकडीवर मध्ये एक छोटंसं पाण्याचं असं पडल झालं होतं, जस्ट पाऊस झाला होता, ऑगस्ट मधली वगैरे घटना आहे. त्याच्यावर एक पंजा मिळाला. आणि आता आम्ही कॅमेरे शोधायला गेले, 3-4 जण प्लस हे 7-8 जण, असे 10-12 जण होतो. तर विदर्भातली लोक, त्यामुळे बोलणं थोडंसं लाऊड असतं. आमची पण चर्चा की अरे पंजा आहे म्हणजे काहीतरी आहे असे. ही चर्चा करताना मागणं वाघाने डरकाळी फोडली. बापरे. तुम्ही जंगलात फिरले असाल तर तुम्हाला डिस्टन्सचा साधारण अंदाज येतो. आणि आम्हाला कळलं की आम्ही टेकडीच्या ह्या एंडला आहोत, ह्या एंडवरनं कुठनं तरी आवाज आलेला, आपण खूप जवळ आहोत. त्यावेळी 2 सेकंद म्हणलं ठीक आहे, वाघ इथेच आहे अजून, मारून गेला नाहीये. पण पुढचा मुद्दा होता की काही मारलं तर डेफिनेटली, कारण रक्ताचा ट्रेल आहे आणि तिथे रक्ताचा ट्रेल संपत होता. म्हणला घेऊन कुठे गेला हे पण शोधलं पाहिजे. तर थोडासा जरा अजून 7-8 लोक बोलवली, कारण रिस्क घेण्यात काही पॉईंट नव्हता. आणि आम्ही तो डोंगराचा भाग पूर्ण कव्हर करून ती मारलेली गाय शोधली. तोपर्यंत वाघ तिथे नव्हता. तो वाघ पकडायचा असं ठरलं, कारण जरी पकडला नाही तरी त्याला पकडल्यानंतर सोडून देता येतं इमिजिएट, की जर का तोच इंडिव्हिज्युअल नसेल. आमच्याकडे खूप जुने त्या वाघिणीचे फोटोज होते, याच्यावरनं आयडेंटिफाय केलं असतं. आणि प्लस एक गार्ड पण होता की जो बघून ओळखू शकत होता, इतके ती लोक त्या भागात फिरलेली होती. तर मग तो म्हणला की असं करूयात, मी बसतो इथे मचाण बांधून, आणि जर का ती नसेल टायग्रेस तर आपण नको पकडायला, ॲज सिम्पल एज दॅट. तर म्हणलं ठीक आहे, काही नाही, आठवडाभर काही नाही तर एवढं तरी आपल्याला मिळाले, तर लेट्स टेक दॅट चान्स. तर आम्ही तिथे कॅमेरा ट्रॅप्स लावले, तिथे मचाण वगैरे बांधलं आणि आम्ही सगळे बाहेर मूव आउट झालो 200 मीटर लांब, की त्या वाघाला काही डिस्टर्बन्स झाला नाही पाहिजे. कारण आम्ही इतक्या अशा वेळेला पोचलो होतो की त्याला खायला वेळ मिळाला नव्हता. त्यांनी मारले म्हणजे खायला परत येणार. आय एम नॉट जोकिंग. 5 का 6 कॅमेरा ट्रॅप्स लावले. तर मध्ये गाय आहे, त्याच्यावर 2 कॅमेरे फोकस करतायत. इकडनं तिकडनं जाणारे 2 पाऊल वाट आहेत, त्या कव्हर करायला कॅमेरा ट्रॅप. आणि अजून एक बाहेरच्या साईडला की जिथनं वाटतंय वाघ येऊ शकेल अशा ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते. सगळं झालं, वाघ आला, वाघाला पकडलं. तीच वाघीण होती, तिला पकडून हे घेऊन गेलो आम्ही TTCला, नागपूरला. कॅमेरा ट्रॅप काढायला गेलो, म्हटलं एकाही कॅमेरा ट्रॅपमध्ये फोटो कसा नाही, ही वाघीण आली कुठनं. कारण आपण यायच्या जायच्या साधारण सगळ्या वाटा कव्हर केल्या. तर मग त्या मचाणावर बसलेल्या माणसाला बोलवलं. म्हणला साहेब, आपण जिथे कॅमेरा लावले होते ना ते सगळे सोडून वाघीण माझ्या मागणं झाडाच्या खालनं आली. तिने झाडाच्या खाली लावलेला कॅमेऱ्याचा वास घेतला. मी कॅमेरा ट्रॅप तो चेक केल्यानंतर फक्त नाक आणि फक्त अशा मिशा एवढंच आलंय त्याच्यात. त्यानंतर ती आली ह्याच्यापर्यंत गेलेली, पण ती म्हणली ती खालनं आली, तिला कळलं तुम्ही कॅमेरे कुठे लावलेत, ते बरोबर ती अवॉइड करून झाडाच्या खालनं आली, तुमच्या कॅमेऱ्याचा वास घेतला, गाईकडे गेली आणि मग तेवढ्यात आपण तिला कॅप्चर केलं.
तर किती हुशार असतात वाघ, की आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहोत आणि सगळं कव्हर करू, पण तिने त्या दिवशी दाखवून दिली तुम्ही काही पण करा, मी ते अवॉइड करून हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो. काय आता म्हणावं याला? म्हणजे हे स्पिच्युअस आहे रे ऍक्च्युली. अरे. बरं, आता तू म्हणजे वाईल्ड लाईफ रिसर्चर किंवा स्पेशली टायगरशी तुझा म्हणजे काय आहे, टायगर सायटिंग हा एक भाग आहे. बरोबर. आणि त्याच्या थोडंसं तू पुढे जाऊन त्यांच्या ऍक्च्युली कोरमध्ये घुसलास. बरोबर. पुढे जाऊन आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत की जिथे तू वाघांना वनविभागाच्या मदतीने पकडलेलं पण आहेस. ते कसं पकडलंस, काय पकडलंस, कुठल्या कंडिशनमध्ये पकडलंस, ही आपली चर्चा होणारच आहे. पण पुढे जाण्याच्या आधी मला 2 बेसिक प्रश्न आहेत की जे लोकांच्या मनातले. पहिली गोष्ट, वाघ टेरिटरी मार्किंग करतो म्हणजे काय करतो, हा पहिला प्रश्न. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, एका जंगलामध्ये एवढे वाघ असताना सामान्य माणसाला दिसायला सगळे सेम दिसतात, तर तुम्ही वाघ आयडेंटिफाय कसे करता? हा हाय, हा हाय, हे कसं करता? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की टेरिटरी मार्किंग कसं करतात. 2-3 प्रकार आहेत. अगदी सोपा फिजिकल मार्किंगचा प्रकार आहे ते म्हणजे झाडाच्या खोडावर ते नख्यांनी खरवडतात. सो त्याच्यावरनं युजली काय होतं, आपल्याला वाघ दिसताना वाटतो की एवढासाच आहे, पण जर का त्यांनी पूर्ण स्ट्रेच केलं तर उंची बऱ्यापैकी होते. म्हणजे 2 मीटरच्या वर तर सहज जातात. 2 मीटरच्या वर तर मी नोज टू टेल मोजलेले, प्लस हात स्ट्रेच केले तर अजून वाढतील. सो एवढा उंच वाघ उभा राहू शकतो जर का स्ट्रेच केलं तर, मागच्या पायावर उभा राहून. तर त्यामुळे जेवढी उंच हाईटवर नख्या स्क्रॅच केले तेवढा तो टायगर मोठा आहे, हा एक साधारण फिजिकल अंदाज येतो. आणि त्याच्यावरनं एकतर तो एक हे आहे की स्क्रॅच करायचं झाडांवर. दुसरं आहे की युरिन स्प्रे. ह्या सगळ्या वाईल्ड ॲनिमल्सची युरिन ही खूप स्ट्रॉंग स्मेलिंग असते, त्याचा वास बराच काळ राहतो. तर ते हे स्क्रॅच केलेली झाडं त्यांची ठरलेली असतात. त्याशिवाय त्यांची जी टेरिटरीची बाउंड्री असते त्याच्या ठराविक झाडांवर ते रेग्युलरली जाऊन युरिनेशन करतात की स्प्रे करतात युरिन. त्याच्या वासानी पण बाकीच्या वाघांना कळतं की इथे दुसरा कोणीतरी आहे. आणि तिसरं म्हणजे विष्ठा. सो ह्या तिन्ही प्रकारे ते त्यांची टेरिटरी मार्क करतात. आणि युजली पावसाच्या काळामध्ये ते जास्त रेग्युलरली फिरत राहतात, कारण पावसामुळे विष्ठा वाहून जाते, युरिनचा वास फेड आउट होतो आणि झाडांची ग्रोथ वाढत असते, त्यामुळे मग ते स्क्रॅच मार्क्स पण जुने व्हायला लागतात. पण ह्या 3 जनरल गोष्टी असतात की ज्याच्यावरनं टेरिटरी मार्किंग हे टायगर्स करतात. दुसरा प्रश्न, टायगर्स आयडेंटिफाय कसे करतात. तर आपल्या सगळ्यांना वाघांवर पट्टे असतात हे माहिती आहे, कारण आपल्याकडे बऱ्याच गावातल्या रिजन्समध्ये वाघ ही, आपण जशी शहरातली लोक पॅन्थर टर्म वापरतात की सगळे पॅन्थर आहेत, आम्ही पॅन्थर बघितला, पण चित्ता वेगळा आहे आणि बिबट्या वेगळा आहे. तर तसं गावातल्या लोकांसाठी वाघ ही कॉमन टर्म आहे. म्हणून गावात गेलास तू तर ते पट्टेरी वाघ, ठिपकेवाला वाघ किंवा तरस वाघ. सो हायना वेगळा, लेपर्ड वेगळा आणि टायगर वेगळा. तर तुम्ही वाघ बघितला का, हो कुठला बघितला, पट्टेरी वाघ बघितला का तरस वाघ बघितला, हे विचारावं लागतं आम्हाला. हे आम्हाला एस्पेशली कॉन्फ्लिक्टच्या वेळेला मी किस्सा सांगेन त्यात, तेव्हा हे प्रॉब्लेम होतात की वाघ बघितला, हो बघितला, पण पट्टेरी बघितला, ठिपकेवाला बघितला का तरस वाघ बघितला, कारण त्यांच्यासाठी वाघ हे कॉमन आहे. करेक्ट. पण म्हणून मग हे नावांमध्ये जसं डिफरन्सिएशन आलं की पट्टे असणारा तर तो वाघ वेगळा, ज्याला आपण टायगर म्हणतो. तर ते पट्ट्यांचे जे मार्क असतात, जसे झिब्रावर पण पट्टे असतात, तर ते प्रत्येक टायगरचे युनिक असतात. करेक्ट. पण मग तू असं म्हणशील की इतके टायगर आहेत तर त्याच्यात सिमिलॅरिटीज असतील. तर म्हणून जेव्हा मी पट्ट्यांचा अभ्यास करतो तर तेव्हा फक्त एका रिजनमधल्या पट्ट्यांचा अभ्यास करत नाही. सो जेव्हा आपण टायगर एस्टिमेशन किंवा वाघांची मोजणी होते दर 4 वर्षांनी, तेव्हा कॅमेरे लावले जातात. आणि हा रस्ता असेल समजा, तर रस्त्याच्या ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक कॅमेरा लावला जातो. दोन्ही फ्लँक्स म्हणतो, बाजूनी साईडनी त्याचे फोटो दोन्ही साईडचे घेतले जातात. आणि मग त्याच्या मांडीचा भाग, पोटाचा भाग आणि पुढचा खांद्याचा भाग, ह्याच्यावरच्या तिन्ही ठिकाणच्या, काही वेळेला चेहरा येतो, चेहऱ्यावरचेही पॅटर्न्स, हे 4ही मिळून काय पॅटर्न आहे दोन्ही साईडचे, एका साईडचं नाही, दोन्ही साईडचे मिळून ह्याच्यावरनं त्या टायगरचं युनिक आयडेंटिफिकेशन ठरतं. मी आता सह्याद्रीमध्ये 4 वाघांना नावं दिलेली, तो ऐकला असशील, परवा. एक्झॅक्टली. तर त्याचं हेच आहे अनालिसिस की इतके दिवस फिरत असतीलही, पण रेसिडेंट कुठले आहेत आणि कन्फर्म पण काय सुंदर दिले, फारच सुंदर, फारच भारी, सुभेदार वगैरे, बाजी सुभेदार, अशी एकदम सुंदर नावं दिलेली आहेत. तर हे जे पॅटर्न्स असतात त्यांचे वेगवेगळ्या भागावरचे, कारण एकच भाग घेतला असता त्याची शक्यता आहे की तो फक्त मागच्या पायाचा 2-3 टायगर्समध्ये सेम असू शकेल. जर का त्याच वाघाची पुढची वंशावळ आहे तर शक्यता आहे. तर त्यामुळे त्या 2-4 भागांमधले पट्टे, त्यांचा अनालिसिस करून मग त्या वाघांचं युनिक आयडेंटिफिकेशन हे केलं. आणि आता हे आयडेंटिफिकेशन बऱ्यापैकी कॉमन झालेलं आहे, पण आता लोक ह्याच्या पुढे जाऊन DNA अनालिसिस पण करतायत. सो जी ताजी विष्ठा असते एकदम ताजी, तर त्याचं प्रॉपर फॉरेन्सिक सॅम्पलिंग करून त्याच्यावरनं DNA काढून
युनिक अनालिसिस पण केला जातोय की त्याच्यावरनं कळतंय लोकांना की कुठला टायगर कुठल्या टायगरशी रिलेटेड आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपलं रिलेशन युरोपमधल्या लोकांशी आहे का आफ्रिकेतल्या लोकांशी आहे, त्याच्यावर जसा अभ्यास चालू आहे तसा टायगर हा कान्हातला आणि सह्याद्रीतला सारखा आहे का, त्यांचं कोणी कॉमन आहे का. तर DNA आता बऱ्यापैकी व्हायला लागलाय फर्स्ट साईड. म्हणजे हे वाक्य आता मी किरण पुरंदरेंकडनं एकदा ऐकलेलं आहे की आपल्या पावलांनी भूमी जिंकत येणारा प्राणी. इतकं त्याचं ऍक्च्युली ऍप्ट किंवा समर्पक वर्णन केलेलं आहे. पण बांधवगडचा तुझा एक एक्सपिरियन्स आहे ज्याच्यामध्ये अलार्म कॉल्सवरनं वाघांचं ट्रॅकिंग तुम्ही केलं होतं, तर हा काय अनुभव होता? सो बांधवगडला असं झालं की त्या वर्षी एक सब अडल्टहुडमध्ये जेव्हा जातात तेव्हा ते टेरिटरी शोधायला लागतात. तर ते शोधताना दुसऱ्या ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग मेल्स जे असतात तर त्यांच्याशी त्यांच्या फाईट्स होतात. आणि समजा तो जिंकला नवीन मेल जो आहे तर तो त्या टेरिटरीमध्ये असलेल्या फिमेल्सची पिल्लं आधी मारतो आणि मग त्या फिमेल्सबरोबर मेटिंग करून स्वतःची पिल्लं घालतो. उद्देश एकच आहे की स्वतःची पुढची पिढी वाढवायची, त्याला बाकीच्यांची नाही वाढवायची. हे नैसर्गिक रूल आहे. दिस इज हाऊ दे सर्वाईव्ह. तर त्यांनी त्या वर्षी जवळपास 9 पिल्लं मारली होती त्या एरियामध्ये. बाप रे, दुसऱ्या वाघांची, एका पण नाही, कारण तो मोठी टेरिटरी काबीज करू बघत होता. तर आम्हाला थोडं असं होतं की मग दिसतील का नाही आपल्याला वाघ, कारण पिल्लं मारली तर. पण थँकफुली याला 2-3 महिने झाले होते या घटनेला आणि आम्ही गेलो तर अगदी अर्ली मॉर्निंग म्हणजे फर्स्ट लाईटला आमची जिप्सी आत गेली आणि लंगूर्सचे अलार्म कॉल चालू झाले. तर लंगूर्सचे अलार्म कॉल्स युजली आम्ही जास्त डिपेंड करतो, कारण लंगूर्सना आपल्यापेक्षा किंवा हरणांपेक्षा एवढसे जास्त रंग दिसतात. हरणांना युजली मोनोकलरमध्ये दिसतात की सिंगल आयदर येलो नाही तर ब्लॅकिश ह्याच्यात, त्यामुळे त्यांना पॅटर्न दिसतील. पण तो वाघच आहे का हे ते 100% सांगू शकत नाही. त्यामुळे हरिण असेल किंवा सांबर असेल त्यांच्या अलार्म कॉलवरनं तो वाघच असेल हे सांगणं कधी कधी किंवा बऱ्याच वेळेला थोडंसं शक्यता कमी असते. पण लंगूर एक तर वरती बसलेले असतात झाडावर, त्यामुळे त्यांना दिसतो पण जास्त एरिया आणि रंग पण ते डिफरन्शिएट करू शकतात. त्यामुळे त्यांचे अलार्म कॉल आले तर शक्यता वाढते. तर बांधवगडला आम्ही आय थिंक हा अराउंड मार्च ते एप्रिलच्या मधला हे होता, पण तरी गवत होतं, चांगल्या उंचीचं गवत होतं आणि कॉल्स रेग्युलर येत होते. आम्ही रस्त्यावर होतो आणि खूप जवळनं कॉल्स येत होते. म्हटलं कुठे आता बांधवगड असं आहे की जंगल छोटं आहे, त्यामुळे एका रूटवर बऱ्याच जिप्सीज असतात. जिप्सीजची पण लाईन लागली, कोणालाच दिसत नाहीये, कुठे 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 एका डिरेक्शननी येतोय, तो त्याच डिरेक्शनला कॉन्स्टंट कॉल करतोय. म्हटलं नक्कीच इथे कुठेतरी आहे. बघतोय 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. हा वाटलं नाही काहीतरी फॉल्स कॉल आहे, आपल्या जिप्सीज बघून आपल्याला घाबरून कॉल्स देत आहेत. 10 मिनिटांनी लोकांनी मागे बघितलं, तो टायगर मागच्या गवतात बसून होता. बापरे. 15 मिनिटं 10 जिप्सीज एका डिरेक्शनला बघतात, कारण मोठं ग्रासलँड आहे, तिकडनं मुव्हमेंट होईल. काही नाही, हा मागे झाडात बसलेला होता. एका कोणीतरी चुकून बहुतेक त्याला वाटलं काय झालं माहित नाही, मागे बघितलं, अरे टायगर तो मागे. तिथनं तो उठला आरामात. मोठा ह्यूज मेल होता बमेरा म्हणून त्यावेळेचा. सकाळची त्यांनी प्रातर्विधी वगैरे आमच्या समोर केले की हे माझी एरिया आहे, पुन्हा तुम्हाला सांगतोय, तुम्ही 10 जिप्सीज असाल पण हा माझा एरिया आहे. टेरिटरी मार्क करून तो चालत गेला, आज जंगलात गेला. म्हटलं ठीक आहे, आपण पुढचा एरिया चेक करायला जाऊ. म्हणजे काही खूप कमी सफारीज अशा होतात की जिथे अलार्म कॉल्सवरनं ट्रॅक करून तुम्ही एका सफारीमध्ये इतके वाघ बघताय. तर त्या दिवशी आमचा बहुतेक तो लकी दिवस होता. आम्ही सकाळी बमेरा बघितला, तिथनं पुढे राजबेहरा म्हणून एक असाच ग्रासलँडचा एरिया आहे, तिथल्या फिमेललाही राजबेहरा नाव आहे. तो अर्ली मॉर्निंग बघून आम्ही पुढे गेलो राजबेहराला. अलार्म कॉल्स म्हणजे आम्ही श्वास घ्यायलाही वेळ नव्हता, अलार्म कॉल्स लगेच चालू. ती सुंदर गवतात पसरलेली होती, मस्त एकदम, म्हणजे काहीच टेन्शन नाही. आम्ही अर्धा पाऊण तास तिला बघितलं, त्यानंतर ती उठली आणि एका दिशेने एकदम फास्ट पळायला लागली, जसं की काहीतरी चाहूल लागली प्राण्याची. तसेच ट्रॅक करत गेलो, ते अलार्म कॉल्स ट्रॅक करत करत गेलो. ती आम्हाला एका गवतात एकदम अशी दबून बसलेली दिसली. म्हटलं म्हणजे आता ही शिकार करणार, कारण समोर ओपन ग्रासलँडमध्ये हरणं होतं. सो तिच्या शिकारीचा अटेम्प्ट बघायला मिळाला. म्हटलं सकाळी एकतर मेल टायगर झाला, नंतर किलचा अटेम्प्ट बघायला मिळाला. म्हणून आम्ही तसे खुश होतो की ठीक आहे आता परत जाऊ शकतो. परत आलो तर त्या एक कनकटी भागात कनकटी नावाची फिमेल आहे, जिचा कान कट झालाय थोडासा फाईटमध्ये, तिची पिल्लं घेऊन ती रोडच्या साईडला बसलेली होती. म्हणजे अलार्म कॉल्स सोबत तुम्हाला एका सफारीमध्ये मेल टायगर फिमेलचा किलिंगचा अटेम्प्ट आणि फिमेल विथ कप्स दिसणं, हे खूपच म्हणजे मी भाग्यवान म्हणतो की त्या एका सफारीमध्ये आम्ही असे ह्याच्याशिवाय पण बघितले, पण हे 3 असे अगदी लक्षात राहण्यासारखे आहेत की इतके टायगर तुम्ही इतक्या सहज बांधवगडमध्ये तेव्हा बघू शकायचा. अजूनही आता बघायला मिळतात, पण इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स की सहज पण बघितले आणि अगदी 5-10 सेकंद पण बघितलेले आहेत. तिथपासनं भरपूर वेळ टायगर बघितले. वाघाशी पहिलं एन्काउंटर
तुझं आयुष्यात पहिल्यांदा वाघ कधी बघितलास? ह्या गोष्टीला झाली असतील आता 20 वर्षाच्या वर झाली असतील. निसर्गाची आवड खूप होती, पण वाघाचं अट्रॅक्शन तेव्हा खूप होतं आणि मेन कारण त्याचं हे होतं की फोटोग्राफी आता ज्या प्रमाणात आपण सोशल मीडियावर बघतो, तर त्या कम्पॅरिझनमध्ये तेव्हा फोटोग्राफी प्राण्यांची, पक्ष्यांची ही फक्त न्यूजपेपरमध्ये बघायला मिळायची. आणि चांगले फोटो असले तर वाघाचे येतात. त्या न्यूजपेपरमध्ये खूप वाघाचे फोटो छापून येतात. वाघ बघायचं असं खूप होतं शाळेत असल्यापासून, की काही झालं तर वाघ बघायचं. तर मग पुण्यामध्ये एक संस्था आहे इन्सर्च आउटडोअर्स म्हणून, त्यांच्यासोबत मी जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे उत्तराखंडमध्ये, तिथे गेलो होतो. आणि सुदैवाने आमच्याबरोबर पुण्यातले तेव्हाचे टॉप वाईल्डलाईफ फोटोग्राफर आनंद झांजले म्हणून होते. आणि अट्रॅक्शन म्हणशील तर ते वाढलं कारण त्यांनी मोठी तेव्हा मॅन्युअल लेन्सेस असायचे, कॅमेरा आणि लेन्सेस, तर त्याच्याबरोबर रोल्सचा क्रेट, म्हणजे आता आपण एक SD कार्ड घेऊन जातो 64 GB 128 GB, त्या रोल्स असायचे. सो इट वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आणि मी वाट बघत होतो की कधी वाघ दिसतं आणि ते फोटो कसे काढतायत. पण वाघ दिसणं हे ऑफकोर्स यातली महत्त्वाची गोष्ट होती. कॉर्बेटचा अधिवास म्हणशील तर खूप सुंदर आहे. साल जंगल आहे उंच, म्हणजे जिप्सी उभी केली तर जिप्सीच्या एक वरती एक 50 फूट 60 फूट एवढं उंच जंगल आहे. आणि त्याच्या पुढे गेला सर कोसी नदीच्या काठानी खूप छान गवताळ कुरण आहेत. आणि असंच अल्टरनेट होत राहतं जंगल. तर आम्ही फिरत होतो कॉर्बेटमध्ये, या गवताळ कुरणांवर हत्ती खूप छान बघायला मिळतं. हत्ती बघत होतो, पण वाघ दिसणं तेव्हा थोडं अवघड होतं, कारण गवताची उंची तिकडे जास्ती आहे. त्यामुळे वाघ असा इतक्या सहज, एवढ्या सहज आपल्याला मध्य प्रदेश किंवा रणथंबोर राजस्थानमध्ये गेलो दिसतो, तेवढ्या सहज कॉर्बेटमध्ये तेव्हा दिसायचा नाही. कष्ट घ्यावे लागायचे की अलार्म कॉल्स कसे ऐकायचे वगैरे. तर आम्ही चाललो होतो आणि तेव्हा मला आठवते कॉर्बेटमध्ये एलिफंट सफारी असायची, की हत्तीवरनं पण तुम्हाला, आता जिप्सीमधनं बघतो पण हत्तीवरनं पण तुम्हाला वाघ दाखवायचे, पण त्याच्यासाठी जास्त रपेट करावे लागायचे, कारण जिप्सी फास्ट जाते, हत्ती त्या गवतातनं जाऊ शकायचा पण, त्यामुळे चान्सेस वाढायचे. तर ह्या दोन्ही गोष्टी चालू होत्या. आम्ही जिप्सीमध्ये होतो. आम्ही नदीच्या एका बाजूला उभं राहून वाट बघत होतो की वाघाचे साठी अलार्म कॉल्स कुठला सांबर किंवा चितळसारखे प्राणी देत आहेत का. तर एकाच साईडनी सांबराचे अलार्म कॉल्स यायला लागले, तर एक साधारण अंदाज होता की त्या दिशेला असेल. आमची जिप्सी आम्ही पुढे मागे करत होतो, जस्ट टू पिन पॉईंट लोकेशन, की कुठनं काय बाहेर येईल, काय येईल. आणि तेवढ्यात काही जिप्सीज आतमध्ये गेल्या की त्यांना वाटलं ते आवाज आत जात आहेत, तर आपण जंगलाच्या आतल्या साईडला जाऊ. बरोबर जिप्सीत त्या दिवशी आनंद झांजले होते. ते म्हणले आपण असं करूया, आपण दुसऱ्या दिशेने जाऊन बघूया. त्यांना दिसलं तर कळणार आहे की त्या जिप्सीची हालचालीवरनं कळलं, आपण दुसऱ्या दिशेने जाऊन बघू. तर जंगलात गेलेले आम्ही परत नदीकडे यायला लागलो. आणि असं होतं की नदीकडे आल्यावर मग गवताळ कुरणाचा भाग होता, त्यामुळे हालचाल झाली असती तर दिसला असता. तर येता बाकी सगळे समोर बघत होते जिप्सीतनं आणि मी साईडला बघत होतो फॉर सम रिझन, आय डोंट नो. मला मागे बसायची सवय होती जिप्सीमध्ये. मी मागे बघत होतो, तर आम्ही जंगलाची एजला लागून नदी होती आणि आम्ही त्यातनं बाहेर पडलो. लोक बाकीची सगळी समोर बघतायत, मी साईडला बघत होतो. बरोबर त्या स्लोपवर बसून वाघ पाणी पित होतो. इतकं सुंदर. आणि मी गाडी थांबवा म्हटलं, बाकी ते काय झालं म्हटलं, रे वाघ मागे. आम्ही या जिप्सीत आम्ही मागे बघितलं, तो बरोबर पाणी पित होता. हार्डली 15 सेकंद पाणी प्यायला असेल तेवढी आमची जिप्सी थांबली. 2-4 शटरचे आवाज झाले कॅमेऱ्याचे, तेवढ्याने तो जरासा डिस्टर्ब झाला, परत आत गेला. आणि त्या एका सायटिंगवरनं मग तिकडनं जे एलिफंट सफारीचे हत्ती आले होते, ते त्याला ट्रेक करायला आत गेले की आपण शोधूया त्याला आत कुठे दिसतोय का. पण ती 15 सेकंदवर लाईफ चेंजिंग, की किती मोजून मापून टायगर आपल्याला सायटिंग देऊ शकतो याचं हे होतं. आणि त्या क्षणी झांजले सर म्हणाले की सगळ्यांनी वाघ बघितला, व्यवस्थित दिसला, आपलं काम झालेलं आहे, आपण आता बाकी जंगल एक्सप्लोअर करायला जाऊ. पण ती 15 सेकंद तो एक फर्स्ट सायटिंगचा अनुभव होता. 1.5 तास नंतर खूप वाघ बघितलेत, पण ते फर्स्ट सायटिंग जे होतं की या सगळ्या अलार्म कॉल्सवरनं शोधत आणि आपल्याला जेव्हा दिसतो. आणि दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग की जंगलातल्या गाईड्सना आणि यांना आवडत नाही, ड्रायव्हर आणि गाईडच्या आधी जेव्हा तुम्ही टायगर स्पॉट करता तेव्हा ते जरा अजून इंटरेस्टिंग होते ती पुढची सफारी. मग ते लोक एकदम, सो दॅट वॉज द. सो निखिल, अंगावर ऍक्च्युली काटा आणणारा एक्सपिरियन्स. आणि मला कदाचित वाटतंय की ज्यांना अवनीची केस माहिती आहे, तू इतक्या क्लोजली काम केलेस, किंवा ज्यांना टायगर ट्रॅकिंग काय माहिती नसतं. कारण काय असतं, बेसिकली आपण जंगल बघायला जातो, नजरे पलीकडच्या गोष्टी असतात. वन विभागाचं असं एक काम असतं की जे कॉन्झर्वेशन सोडून सुद्धा त्यांचं, ज्याला आपण म्हणू की KRAs, खूप वाईड असतात आणि ते सामान्य माणसाला माहिती नसतात, पण प्रचंड एफर्ट्स असतात त्यासाठी, त्यांचं प्रचंड डेडिकेशन असतं. आणि त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, आपल्याला जे आता वाघांची चांगली संख्या बघायला मिळते याच्यामध्ये त्यांचं खूप मोठा वाटा आहे. पण ह्या केसेस खरंच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे तुझा जो पहिला तू गाईचा जो एक्सपिरियन्स सांगितला असतो तो फारच जबरदस्त. सो या पॉडकास्टमध्ये तू आलास, खूप छान वाटलं. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.